बांधवांनो, जय शिवराय. आपलं स्वागत आहे जनता न्यूज चॅनलवर. शेतकरी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत सौर पॅनल सबसिडी आणि नवीन नियम काय आहे 2026 मध्ये आणि सौर ऊर्जेतील मोठे बदल काय झाले, त्याचा किमतीवर होणारा परिणाम आणि सबसिडी मार्गदर्शक. शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया. पण त्या अगोदर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा. आणि आजचा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर एक छोट्या मनापासून सांगायचं आहे शेतकरी बांधवांनो, आपला चॅनल आता हळूहळू पुढे जात असून जवळपास प्रत्येक शेतकरी बांधव आपल्या चॅनलशी जोडला जातोय आणि सबस्क्राइब करत आहे. हे फक्त तुमचं प्रेम आणि विश्वासाचं प्रतीक आहे, त्यामुळे नक्की सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा. चला तर मग शेतकरी बांधवांनो, बघूया 1 जून 2026 पासून सौर ऊर्जा क्षेत्रात नवीन नियम लागू होत आहे. हो शेतकरी बांधवांनो, 1 जून पासून सौर ऊर्जा क्षेत्रामध्ये नवीन नियम लागू होत आहे, ज्याचा थेट परिणाम सौर पॅनेलच्या किमती आणि प्रतिष्ठापन प्रक्रियेवर दिसून येईल. च्या अंतर्गत सौर उत्पादनाला प्रोत्साहन देणे, उपकरणांची गुणवत्ता सुधारणे आणि परदेशी अवलंबित्व कमी करणे यामागचा मुख्य उद्देश आहे. हो शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता बघा काय नियम आहेत आणि काय प्रश्न आहे. सोलार पॅनलसाठी नवीन नियम काय आहे शेतकरी बांधवांनो, हा सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला आहे. शेतकरी मित्रांनो, सौर ऊर्जेच्या क्षेत्रात पारदर्शकता आणि गुणवत्ता आणण्यासाठी सरकारने ALMM म्हणजेच अप्रूव्ड लिस्ट ऑफ द मॉडेल्स अँड मॅन्युफॅक्चरर्स म्हणजेच मान्यता प्राप्त मॉडेल्स आणि उत्पादकांची यादी हा नियम अधिक कडक केलेला आहे. हो शेतकरी मित्रांनो, आता बघूया आपण सोलर सेलसाठी नियम अनिवार्य आहे. यापूर्वी काय व्हायचं की सरकार केवळ संपूर्ण सोलर पॅनल मॉड्यूलची तपासणी करत असेल शेतकरी बांधवांनो, पण आता नवीन नियमांनुसार काय आहे, पॅनलमध्ये वापरले जाणारे जे सोलर सेल आहे ते सरकारने जारी केलेल्या मान्यता प्राप्त यादीतलेच असणे बंधनकारक आहे. शेतकरी बांधवांनो, याची व्याप्ती बघा. हा नियम प्रामुख्याने सर्व सरकारी योजना आणि सबसिडी म्हणजेच अनुदान, नेट मीटरिंग आणि मोठ्या सौर प्रकल्पांना लागू होईल. आता याचा उद्देश काय आहे, मेक इन इंडिया उपक्रमाला बळ देणे आणि गुणवत्तापूर्ण उपकरणांची खात्री करणे हा सरकारचा त्यामागील मानस आहे शेतकरी बांधवांनो. आता दुसरा प्रश्न बघा शेतकरी बांधवांनो, सोलर पॅनल किती महागणार आणि किमतीवर होणारा त्याचा परिणाम काय आहे. आता बघा, नवीन नियमामुळे आणि मान्यताप्राप्त स्थानिक घटकामुळे या वापरामुळे सुरुवातीच्या काळात किमतीमध्ये काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. आता बघा, प्रति किलोवॅट वाढ कशी होणार आहे. केवळ ALMM अनुपालनमुळे सोलर पॅनलच्या किमतीत प्रति किलोवॅट 3000 रुपयापर्यंत वाढ दिसून येऊ शकते. आता क्षमतांनुसार संभाव्य वाढीचा अंदाज बघा शेतकरी बांधवांनो, आपण बघूया. आता सोलार सिस्टम क्षमता म्हणजे किलोवॅटमध्ये दिलेली आहे आणि संभाव्य खर्च वाढ रुपयामध्ये आपण बघू. 2 किलोवॅट मागे सुमारे 6000 रुपये संभाव्य खर्च वाढ आहे आणि 3 किलोवॅटमध्ये सुमारे 9000 रुपये संभाव्य खर्च वाढ आहे. त्यानंतर आपण महत्त्वाचं बघू शेतकरी बांधवांनो. आता ज्या ग्राहकांना कोणतीही सरकारी सबसिडी नको आहे, म्हणजे आता बघा, ज्या ग्राहकांना जर तुम्हाला सरकारी सबसिडी नको असेल, जे नेट मीटरिंगचा लाभ घेणार नाहीत, त्यांच्यावर या नियमांचा वाढलेल्या किमतीवर फारसा परिणाम होणार नाही आहे शेतकरी. हे खूप महत्त्वाचं आहे शेतकरी बांधवांनो. आता बघा तिसरा, सोलार पॅनलवर सबसिडी बंद होणार का आणि सबसिडीची सद्यस्थिती आपण जाणून घेणार आहोत. तर जे सोलार पॅनलवर सबसिडी बंद होणार आहे का हा प्रश्न असेल तर अजिबात नाही, कारण सरकारी सबसिडी बंद होणार नाही. केंद्र सरकारची पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना अंतर्गत मिळणारे अनुदान पूर्णपणे सुरू राहील. या योजनेअंतर्गत अधिकृत प्रक्रियेद्वारे ग्राहकांना खालीलप्रमाणे सबसिडीचा लाभ मिळतो. आता बघूया आपण तो लाभ. शेतकरी मित्रांनो, 1 किलोवॅट मागे सिस्टम क्षमता आहे 1 किलोवॅटची, तर त्यामागे मिळणारे केंद्र सरकारी अनुदान 30,000 रुपयापर्यंत भेटू शकते. 2 किलोवॅट मागे 60,000 रुपयापर्यंत सबसिडी भेटू शकते आणि 3 किलोवॅट किंवा त्यापेक्षा जास्त तर 78,000 रुपयापर्यंत भेटू शकते. शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ संपूर्ण पहा, कारण ही माहिती खूप महत्त्वाची आहे. शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर याच्या जोडीला अनेक राज्यांमध्ये अतिरिक्त राज्य सबसिडी देखील दिली जात असून
ज्यासाठी योग्य प्रक्रिया, कागदपत्रे आणि अधिकृत यंत्रणेची तपासणी करणे आवश्यक असेल. आता 4था प्रश्न पहा शेतकरी बांधवांनो, ग्राहकांसाठी महत्त्वपूर्ण सल्ला आहे. जर तुम्ही सध्याच सोलर पॅनल बसवून घेण्याचा निर्णय घेतला तर आगामी नियमामुळे होणारी संभाव्य दरवाढ किंवा कागदपत्रांमधील वाढीव क्लिष्टता यापासून तुमचा बचाव होऊ शकतो आणि कडाक्याच्या उन्हाळ्यात वाढणाऱ्या विजेच्या बिलांवरही तुमचा तात्काळ बचत सुरू होईल. त्यामुळे तुमच्या गरजा, बजेट, विजेची आवश्यकता यानुसार वेळेत योग्य निर्णय घेणे फायदेशीर ठरेल. हो शेतकरी मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, म्हणजेच अशाच ताज्या अपडेट्स तुम्हाला लगेचच मिळतील. आणि ह्या ताज्या अपडेट्स फक्त शेतकरी बांधवांसाठी, आपल्या महाराष्ट्रातील ज्या जनतेसाठीच आहे ह्या योजना. त्यामुळे नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. धन्यवाद. जय शिवराय, जय महाराष्ट्र.